Hello and very good morning to all my dear students. Dear students, आपण पाहत आहे 12वीचं युनिट नंबर 13 दॅट इज अमाइन्स. आणि आज आपण पुढे त्याची प्रॉपर्टी जे काय बेसिक नेचर ऑफ अमाइन और बेसिसिटी ऑफ अमाइन. बघा अमाइन म्हटलं तर बघा हे होते कसं मॉडर्न अमाइन्स आर द अमोनिया डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया वेअर वन हायड्रोजन रिप्लेस बाय R. हे जर प्रायमरी अमाइन असेल तर R NH2 दिस इज कॉल्ड एज द अमाइन. ठीक आहे मानलं. आता हा जो अमाइन आहे नायट्रोजन आहे याच्यावर एक दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. एक पेअर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन. हा याच्यावर सुद्धा असत नाही असं नाही असतातच. मग म्हटलं काय द बेसिक नेचर ऑफ अमाइन. आता बेसिकच नाही तर न्यूक्लियोफिलिक सुद्धा असतो. The basic as well as nucleophilic of nature of amine is due to the presence of lone pair of electron on nitrogen atom. म्हणजे अमाइनच्या नायट्रोजनवर जे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे त्याला बेसिक ॲज वेल एज न्यूक्लियोफिलिक नेचर आहे. मग बेसिक नेचर म्हटलं तर दोन प्रकारचं बेसिक नेचर अमाइन दाखवतात. जनरली आपण काय करायला पहा नाव हा हायड्रोजन सपोज हा नायट्रोजन हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन दिस इज द प्रायमरी अमाइन. हा झाला सेकंडरी अमाइन आणि हा झाला रे टर्शरी अमाइन. मग तो प्रायमरी असो सेकंडरी असो टर्शरी असो कोणताही असो त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नायट्रोजन असतातच. आणि त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळेच त्या दोन इलेक्ट्रॉन मुळेच त्याच्यावर बेसिक नेचर आहे. आणि आपण न्यूक्लियोफिलिक नेचर सुद्धा आपण ते बोलत नाही पण असते. मग बेसिक नेचर दोन प्रकारचे दिलेले आहे त्याच्यावर. एक तर लेविस बेस दिलेला आहे किंवा लॉरी ब्रॉन्स्टेड बेस दिलेला आहे. दोन्ही बेसिक प्रॉपर्टी दाखवतात. मग आता हे कसं ठरवायचं का बेसिक आहे का नाही. सगळ्यात पहिले सिंपल आहे लिटमस पेपर तर प्रत्येकाच्या लॅबमध्ये असते. लिटमस पेपर की फार महाग नाही आहे. रेड वाला लिटमस पेपर घ्या आणि तो काय होते ब्लू. रेड लिटमसचं ब्लू लिटमस मध्ये कन्व्हर्शन होते. म्हणजे रेड लिटमसचा कलर काय होते ब्लू. म्हणजे अमाइनचं सोल्युशन जर असं त्याच्यामध्ये रेड लिटमस टाका तर ब्लू होतो. दॅट इज saying that the basic nature of amine. दुसरं आहे लेविस बेस. लेविस बेस म्हणजे काय होते रे नाव इलेक्ट्रॉन पेअर डोनर. म्हणजे जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. हा जर का बेसिक असेल तर हा दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन डोनेट करणारे बॉन्ड बनवून. दुसरा आहे लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. म्हणजे काय असते H प्लस एक्सेप्टर. म्हणजे हा H प्लस दुसऱ्यापासून घेतो. ठीक आहे दोन्ही रिएक्शन आपण करूनच बघू ना. ठीक आहे बघा होते कसं हायड्रोजन नायट्रोजन हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन याच्यात लोन पेअर आहे प्लस BF3 काय होईल बघा. आता हा इलेक्ट्रोफाइल झाला याच्यावर हा अटॅक करेल. नाव हायड्रोजन हा नायट्रोजन हा हायड्रोजन मी असा लिहितो इथचा. हा एक हायड्रोजन हा B. आता हायड्रोजन नायट्रोजन जर का चार बॉन्ड जर का तसं तसं त्याच्या पॉझिटिव्ह कॅरेक्टर याच्या निगेटिव्ह कॅरेक्टर येतं. हा एक F हा दुसरा F आणि हा तिसरा F. दिस रिएक्शन शोइंग गॅस द बेसिक नेचर ऑफ अमाइन बट द स्पेसिफिक इज लेविस बेस दॅट डोनेट अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दुसरी रिएक्शन लॉरी ब्रॉन्स्टेडची काय शो करते जसं समजा RNH2 आहे. हा RNH2 म्हणजे कोणचा अमाइन झाला प्रायमरी अमाइन झाला. ठीक आहे RNH2 आहे प्लस HCl सोबत रिएक्शन लावा त्याची काय होणार आहे. आता काय होईल हा हायड्रोजन इकडे चालला जाईल म्हणजेच आणि हा Cl वर निगेटिव्ह कॅरेक्टर येईल. म्हणजे काय R आणि हा NH2 चा काय होऊन जाईल NH3 आणि प्लस इकडे काय होऊन जाईल तर Cl. ठीक आहे हा झाला बेस. दिस इज ऍसिड. हा झाला कॉन्जुगेट बेस आणि हा झाला कॉन्जुगेट. हा कॉन्जुगेट हा ऍसिड आणि हा झाला कॉन्जुगेट बेस. आता कॉन्जुगेट बेस ऍसिड मध्ये काय फरक असतो. हा बघा हा बेस आणि हा ऍसिड याच्यामध्ये फरक कितीचा आहे फक्त H प्लसचा. हा HCl आणि हा Cl निगेटिव्ह याच्यामध्ये फरक कितीचा H पॉझिटिव्ह. ज्या ऍसिड आणि बेस मध्ये फक्त H पॉझिटिव्हचा फरक असेल त्याला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर असं म्हणतो. ठीक आहे ह्या दोन्ही प्रॉपर्टी आपण बघितल्या. एक लेविस ऍसिडची बघितली लॉरी ब्रॉन्स्टेड आणि लिटमस पेपर. ठीक आहे आपण ते चेक सुद्धा केला समजून. तर आता होतंय कसं आता ऍसिड असो का बेस असो कोणतीही गोष्ट महत्त्वाची कशी राहते तर काय म्हणतात बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन किंवा कोणत्याही बेसची म्हणा किंवा कोणत्याही ऍसिडची म्हणा बेसिक स्ट्रेंथ त्यांच्या एक तर ऍसिड असेल तर Ka व्हॅल्यू आणि बेस असेल तर Kb व्हॅल्यू नाही तर pKa म्हणा किंवा pKb व्हॅल्यू म्हणा. आता इथं बेस आहे त्यामुळे आपण pKb किंवा Kb म्हणू. व्हॉट इज pKb. नाव pKb इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग ऑफ Kb. व्हॉट म्हणजेच एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आणि म्हणून मग बोलला गेलेला आहे काय बोलला गेलेला आहे लार्जर
Kb value and smaller pKb value असं जर असन stronger the base. एक तर तुम्हाला पीकेबी व्हॅल्यू नाही तर पीकेबी व्हॅल्यू सगळ्यात जास्त राहील. म्हणजे सगळ्यात लहानात लहान पीकेबी व्हॅल्यू जर दिलेली असेल, सपोज जर एखाद्याची 4 आणि एखाद्याची 2 आहे तर 2 पीकेबी व्हॅल्यू वाला जर स्ट्रॉंगर बेस झाला आणि केबी व्हॅल्यू दिली असेल 2 किंवा 4 तर 4 वाला स्ट्रॉंगर झाला. जेवढी छोट्यात छोटी लहानात लहान जर का आकडा असेल पीकेबीचा तर त्याला आपण म्हणतो स्ट्रॉंगर बेस, आणि जेवढा मोठ्या मोठ्या व्हॅल्यू जर असेल केबीचा तर तो स्ट्रॉंगर बेस. आता का बरं एकमेक आहे बघा, एक इन्व्हर्सली असल्यासारखंच असते. म्हणजे हा जर जास्त असेल तर कमी राहील, यानुसारच राहील. कारण का आपण बेसिक स्ट्रेंथ आकड्यांमध्ये पाहत असतो ते पीकेबीची व्हॅल्यू. व्हॉट इज केबी? केबी इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. म्हणजे कसं, आता जर का तुम्ही जनरलमध्ये रिएक्शन जर पाहिली, कोणती रिएक्शन पाहिली तुम्ही, सपोज जर का RnH2 आहे आणि त्याची रिएक्शन आपण वॉटर सोबत लावू, ठीक आहे मानलं. आता वॉटर तर अँफोटेरिक नेचर आहे, बेस सोबत रिएक्ट झाला तर तो ऍसिड दाखवतो, ऍसिड सोबत रिएक्ट झाला तर तो बेस दाखवतो. काय होतं, हा लोन पेअर याच्यावर जाईल, त्यामुळे NH2 चा काय होऊन जाईल, NH3 इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि हा काय होईल OH निगेटिव्ह. म्हणजे हा जो कॉन्जुगेट ऍसिड इथं तयार झाला आहे याची स्टॅबिलिटी डिसाइड करते का प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी कोणता अमाइन जास्त स्ट्रॉंगर बेसिक राहील. ठीक आहे. मग आता होते कसं, हा जो बेस आहे हा OH निगेटिव्ह आहे. एक पहिली तर गोष्ट समजून घ्या, म्हणजे अमाइन्स हा बेसिक तर आहे नो डाऊट, पण तो NaOH आणि KOH पेक्षा स्ट्रॉंगर बेस नाही. आता होते असं, हे इक्विलिब्रियम राईट साइडला जास्त शिफ्ट होते का लेफ्ट साइडला, हे डिपेंड आहे प्रोडक्ट कोणत्या टाइपचा भेटतो. म्हणजे जास्तीत जास्त स्टेबल प्रोडक्ट जर असेल तर राईट साइडला इक्विलिब्रियम शिफ्ट होईल. आता हा राईट तुमचा समजून घ्या. आता होते असं, हा जो कॉन्जुगेट ऍसिड आहे जो बनला आहे NH2 आणि H2O च्या रिएक्शन मधून, RnH2 आणि H2O च्या रिएक्शन मधून, तो जेवढा जास्त स्टेबल राहील त्या साइडला रिएक्शन त्या साइडला जास्त झुकेल. रिमेंबर, जी गोष्ट जगामध्ये जेवढी स्टेबल असते तेवढीच ते तयारी होते, क्योंकि अनस्टेबल टू स्टेबल ही सभी बातों का आंसर होता है. तर असं आहे की महत्वाची गोष्ट आहे हा OH निगेटिव्ह. आता हाच झाला कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस ठीक आहे, असं त्याचं आपल्याला काम नाही, सध्या आपण कॉन्जुगेट ऍसिडवर कॉन्सन्ट्रेट करू. मग आता होते कसं, 9 Kb ची व्हॅल्यू काय म्हणते पहा. आता वॉटर तर काय राहणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे. तर होते कसं, 9 RnH2 इकडे काय येतं H2 RnH2 आणि H2O. ठीक आहे, ही रिएक्शन तर घडली. मग आता इथे होईल काय राहिलं, मग RnH3 पॉझिटिव्ह आणि इकडे काय तर OH सिंगल निगेटिव्ह. नाव आता जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट झाला रिएक्टंट. रिएक्टंट काय ना RnH2 आणि वॉटर जो आहे तो कॉन्स्टंट ठेवला. व्हॉट इज केबी? केबी इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस ऑर द बेसिसिटी कॉन्स्टंट असं समजलं तरी चालेल. मग होते असं, जेवढा जास्त एखादा बेस डिसोसिएट होईल राईट साइडला इक्विलिब्रियम शिफ्ट करल तो तेवढा जास्त स्ट्रॉंग बेस झाला, त्याची तेवढी जास्त व्हॅल्यू केबीची येईल. जास्त व्हॅल्यू म्हणजे जास्त डिसोसिएशन. रिमेंबर, केबी आणि पीकेबी मध्ये कन्फ्यूज होऊ नका. केबीची व्हॅल्यू जेवढ्यात जास्त पाहिजे तेवढा जास्त स्ट्रॉंगर बेस आणि पीकेबीची व्हॅल्यू कमीत कमी पाहिजे तेवढा वीकर बेस. आता आपण याच्यानंतर कॉन्सन्ट्रेट कशावर करणार आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्सवर. आता होते कसं, हे इकडे लिहितो, अकॉर्डिंग टू द पीकेबी डाटा काय म्हटलं आहे, अमाइन म्हणजे आता अमोनिया घ्या. अमोनियापेक्षा स्ट्रॉंगर बेस आहे म्हणते RnH2 म्हणजे प्रायमरी अमाइन, नंतर आहे म्हणते सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन कमी वाला सांगितलं त्यांनी. म्हणजे होते काय, हा जो सेकंडरी अमाइन आहे, सेकंडरी अमाइन स्ट्रॉंगेस्ट बेस आहे अकॉर्डिंग टू व्हॉट, पीकेबी व्हॅल्यू. आता असं का बरं होते, असं का बरं बोलल्या गेलेलं आहे समजून घ्या. होते कसं, इथं एक हायड्रोजन आहे त्यामुळे वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग होईल त्याची. ठीक आहे, पीकेबी डाटा काय म्हणते, आपण वॉटर सोबत बॉन्डिंगची टाकू नये, पण हा जो कॉन्जुगेट इथं ऍसिड बनलेला आहे याची स्टॅबिलिटी सांगते कोणता अमाइन हा स्टेबल म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड दाखवल म्हणजे स्ट्रॉंगेस्ट बेस राहील. इथं होऊन असं राहिलं, इथं तिन्ही हायड्रोजन आहे, इथं एक अल्किल ग्रुप 2 हायड्रोजन आहे, इथं 2 अल्किल ग्रुप आणि 1 हायड्रोजन आहे आणि इथं तिन्ही अल्किल ग्रुप आहे. तर बोलल्या गेलेलं असं अकॉर्डिंग टू पीकेबी डाटा. आता पीकेबी डाटा तुम्हाला गिवन राहतो, दिलेला राहतो, त्या डाटानुसार सगळ्यात कमी पीकेबी म्हणजे व्हॅल्यू याची आहे. ठीक आहे, आणि ह्याची व्हॅल्यू असल्यामुळे आपण त्यात मग ह्या 4 पैकी असं बोलू शकतो की सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू पीकेबीची सेकंडरी अमाइनची आहे म्हणून तो स्ट्रॉंगेस्ट बेस आहे. कारण आपण बोलला स्मॉलर पीकेबी व्हॅल्यू तर स्ट्रॉंगेस्ट बेस, मग केबी व्हॅल्यू दिली असं तर त्याची सगळ्यात जास्त असायलाच पाहिजे. हेच
आता याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन मध्ये का बरं फॅक्टर सेकंडरी अमाइन का बरं स्ट्रॉंगेस्ट आहे, याचे फॅक्टर्स आहे. फॅक्टर दोन प्रकार, एक तर सोल्युबिलिटी आणि दुसरी असते प्लस आय इफेक्ट अल्किल ग्रुपचा. काय आहे तो याच्यानंतर जाणून घेऊ. आता भाऊ काही इन्फ्लुएन्स असतात, म्हणजे काही फॅक्टर्स असतात बेसिसिटी ठरवण्याचे. त्याच्यामध्ये दोन फॅक्टर दिलेले आहे, इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट दिलेला आहे आणि इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन दिलेला आहे. प्लस आय इफेक्ट म्हणजे काय असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर लागलेला असन तर तो रिझल्टंट एखाद्या गोष्टीला, जसं त्या फंक्शन ग्रुपला एखाद्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला ॲटमला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतो, त्याला प्लस आय इफेक्ट म्हणू आपण. तर आता इन्फ्लुएन्स ऑफ NH म्हणजे प्लस आय इफेक्ट काय आहे ते बघू. आता प्रायमरी म्हणजे अमोनियापासून सुरुवात करू आपण. जनरली काय, हायड्रोजन, हा नायट्रोजन लागला, इथं हायड्रोजन लागला, इथं हायड्रोजन लागला, हा एक हायड्रोजन. आता हे असं स्ट्रक्चर कधी मिळते, जर समजा NH3 जर HOH म्हणजे वॉटरमध्ये जर काय रिॲक्ट करत असाल तुम्ही, तशा कंडिशनला इथं NH4 आणि पॉझिटिव्ह हा OH बनेल. यानुसार आता या NH जागी तुम्ही प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन टाका आणि त्यानुसार तुम्हाला तिथं काय मिळेल, तो अमोनियम मिळेल, पॉझिटिव्ह अमोनियम मिळेल. तर हा झालाय इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट. बघा तुम्हाला ह्या हायड्रोजन जो निघून जाईल, कारण का हा काय झाला, कंजुगेट ऍसिडच झाला कोणत्या कशाचा याचा. तर हा जो हा 4 आहे, तर या कंडिशन मध्ये हा जेवढा जास्त लवकर निघून जाईल तेवढा जास्त हा स्टेबल नसाईल. पण इथं कोणताही अल्किल ग्रुप नाही. पण जर तुम्ही प्रायमरी अमाइन जर पाहिला, त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, तर प्रायमरी अमाइन मध्ये एक R ग्रुप मिळत, हा हायड्रोजन. तर हा काय करतो प्रायमरी अमाइन, हा इलेक्ट्रॉन डोनेशनचं काम करतो, हा पटकन निघून जायचा कामात राहील. जर का सेकंडरी अमाइन जर असला तर इथं सेकंडरी अमाइन मध्ये इथं 2 R ग्रुप राहतात आणि त्यामध्ये 2 R ग्रुप असल्यामुळे प्लस इथं एकच प्लस आय इफेक्ट आहे, इथं 2 प्लस आय इफेक्ट झाले. आणि जर टर्शरी अमाइन जर तुम्ही पाहिला तर टर्शरी अमाइन मध्ये तुम्हाला 3 प्लस आय इफेक्ट दिसून जाईल, +3. इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर सगळ्याच्यावर द्या, कारण का नायट्रोजन हा 4 बॉन्ड नॉटाचा, त्यामुळे आता होते असं, इथं 3 अल्किल ग्रुप्स असल्यामुळे 3 इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असल्यामुळे सरळ सरळ आपण जर याची रिएक्टिव्हिटी पाहिली किंवा बेसिक स्ट्रेंथ पाहिली, तर या वे नुसार प्लस आय इफेक्ट नुसार हा सगळ्यात जास्त, नंतर हा. पण हे एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे, हे एक्सपेक्टेड आहे. यानंतर इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन म्हणजे तो वॉटर मध्ये सोल्युबल झाल्यानंतर जेव्हा त्याचं डिसोसिएशन होईल त्यानुसार पाहू. जर अमोनिया जर असला, सपोज जर का हा H, हा N, हा H, हा H आणि हा N, वॉटर मॉलिक्यूल त्याचे असोसिएट राहील ना सगळे एकदम. तर हे कसं, तर हे यानुसार हा H आणि हा जो राहील हा हायड्रोजन बॉन्ड, हा ऑक्सिजन हायड्रोजन, हा हायड्रोजन, जसा हा ऑक्सिजन हायड्रोजन, हा हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल आणि हा ऑक्सिजन हायड्रोजन हे वॉटर मॉलिक्यूल. हा झाला H बॉन्डिंग. आणि ही H बॉन्डिंग जर तुम्ही पाहिली तर सगळ्यात जास्त अमोनिया होते. यानंतर तुम्ही जर सेकंडरी पाहिला तर सेकंडरी मध्ये एका साइडनं R राहील, प्रायमरी एका साइडनं H, या साइडनं H, या साइडनं H. तुम्ही जर इथं हायड्रोजन बॉन्डिंग वॉटरची पाहिली तर यानुसारच आहे. फक्त इथे एक लक्षात घ्या, इथं एक R ग्रुप अब्सेंट आहे, त्यामुळे हा पूर्णच्या पूर्ण येणार नाही. इथे R ग्रुप सोबत कोणते हायड्रोजन बॉन्डिंग राहत नाही. त्यानंतर जर तुम्ही सेकंडरी पाहिला, हा N, हा एक R, इथं H, इथं एक H, तर हा H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्डिंग इथं किती आहे, ते इथं 3 प्रकारचे आहेत. 3 H बॉन्डिंग आहे, इथं 2 H बॉन्डिंग राहील, इथं किती राहील, 4, इथं 4 H बॉन्डिंग होते, ठीक आहे. तर अशा कंडिशन मध्ये इथं होऊन असं राहिलं की जेवढे अल्किल ग्रुप म्हणजे R ग्रुप तिथं अटॅच होऊन राहिले, तिथं त्यांचं हायड्रोजन बॉन्डिंग होऊन राहिलं कमी. मग अशा कंडिशन मध्ये जर तुम्ही क्वाटर्नरी घेतला किंवा का H, हा इथे एक R, हा इथे एक Nच राहील आणि हा इथे एक R, तर इथंच फक्त तुम्हाला एकच 1 हायड्रोजन बॉन्डिंग राहील. म्हणजे कसं होऊन राहिलं, याच्यानं आपलं असं लक्षात येते की ॲज द अल्किल ग्रुप numbers are increasing in the amine, there is a solvation is decreases. जेवढं सॉल्व्हेशन होईल त्यानुसार जी बेसिसिटी. म्हणून या दोन्ही इन्फ्लुएन्सचा जर इफेक्ट जर तुम्ही पाहिला तर असा आहे, नाऊ NH4 पॉझिटिव्ह, ठीक आहे. त्यानंतर RNH3 पॉझिटिव्ह, त्यानंतर R2NH2 पॉझिटिव्ह आणि हा लास्ट R3NH. तर यानुसार त्याचा इन्फ्लुएन्स आपण ठरवलेला आहे. हेन्स या दोन्ही याच्यावर असं लक्षात येते, प्लस हा इफेक्ट या साईडनं वाढत चाललेला आहे, सरळ दिसून असेल तुम्हाला, आणि मायनस सॉल्व्हेशन जे इफेक्ट आहे ते या साईडनं जास्त आहे. हेन्स मग
कॉम्बिनेशन कॉम्बो करायचं आपल्याला कशाचा इन्फ्लुएन्सचा द नेट रिझल्ट अकॉर्डिंग टू द पीकेबी डाटा काय म्हणतो आपल्याला पहा. पीकेबी डाटानुसार काय आहे तर पीकेबी डाटानुसार पण पाहिला आहे की हा NH3 नंतर RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन नंतर जर का R2NH हा झाला सेकंडरी आणि सेकंडरी टर्शरी थोडा लेस असतो. हा टर्शरी म्हणजे हा झाला स्ट्रॉंगेस्ट बेस. म्हणून हा पीकेबी डाटा आपण यूज करत असतो. याच्यामध्ये आपण दोन्ही याचा विचार जरी केलेला आहे तर कॉम्बिनेशन इन्फ्लुएन्स आपण यातून काढला आणि म्हणून अरिल अमाइन मध्ये जर विचार केला तर सेकंडरी अमाइन हा स्ट्रॉंगेस्ट अमाइन आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण एरोमॅटिक अमाइन्स बघू, त्याची स्टॅबिलिटी बघू, त्यानंतर काही क्वेश्चन आन्सर्सचे आन्सर घेऊ. आता पाहू आपण अरिल अमाइनची बेसिसिटी. एक लक्षात घ्या, अरिल अमाइन्स म्हणजे ॲनालिनचे जर एक्झाम्पल घेतला आपण तर अरिल अमाइन्स आर मच लोअर ऑर द लेस बेसिक दॅन द अल्किल अमाइन्स. काहून का त्याच्यामध्ये अल्किल अमाइनमध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा इफेक्ट असतो. अरिल अमाइन जर तुम्ही एक्झाम्पल घेत असाल तर इथं तुम्हाला एक काढावं लागेल, बेन्झीन रिंग काढावं लागेल, इथं NH2 काढावं लागेल. ठीक आहे. याच्यावर 2 पेअर इलेक्ट्रॉन्स आहे. एक लक्षात घ्या, हा जो कार्बन आहे हा कार्बन पहिली गोष्ट ते sp2 हायब्रिडायझेशन मध्ये आहे, त्यामुळे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी त्या कार्बनची इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याकडे ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे, हा नायट्रोजन ह्या कार्बनला लागला जो कार्बन डबल बॉन्ड नाटायचा. ठीक आहे. असो, जर याची आपण वॉटर सोबत रिएक्शन दाखवली जशी आपण अल्किल अमाइन दाखवली होती तर इकडे पाहू इक्विलिब्रियम कोणत्या साईडला शिफ्ट होते. ठीक आहे. हा हायड्रोजन सपोज त्यांनी घेऊनही घेतला तर इथं काय व्हायला पाहिजे, इथं NH2 चा काय होऊन जाईल, NH3 इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर होऊन जाईल. आता आपण काय म्हणलो होतो की जेवढा हा बेस झाला तर हा झाला कॉन्जुगेट ऍसिड, जेवढा हा कॉन्जुगेट ऍसिड स्टेबल राहील तेवढा स्ट्रॉंगर तो बेस राहील. आता होते असं, हा स्ट्रॉंगर राहत नाही. याची रिझन सांगतो. सगळ्यात पहिले तर असं आहे का लोन पेअर हे अवेलेबल राहतच नाही अरिल अमाइन्स वरचे म्हणजे ॲनिलिनचे. काहून का इथं कसं आहे, ही आहे बेन्झीन रिंग आणि ही बेन्झीन रिंग आहे, याच्यावर लोन पेअर आहे. हे लोन पेअर सगळ्यात जास्त डिलोकलायझेशन मध्येच बिझी राहतात. जो एक व्यक्ती जर एका कामात बिझी दुसऱ्या कामाला वेळ देईल कसा. हेच रिझल्टंट स्ट्रक्चर याचे 5 प्रकारचे रिझल्टिंग स्ट्रक्चर तुम्हाला येतील. इथे निगेटिव्ह कॅरेक्टर, इथे डबल बॉन्ड, हा NH2 चा काय NH2 चा इथे आणि हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर, हा लोन पेअर, हा निगेटिव्ह कॅरेक्टर इकडे फिरेल. इकडे फिरल्यानंतर तिथं काय होऊन जाईल, रिझल्टंट त्यांचं जे रिझल्टिंग स्ट्रक्चर आहे ते निगेटिव्ह कॅरेक्टर, इथे डबल बॉन्ड, हा झाला NH2 डबल, हा इकडे शिफ्ट होईल. त्यानंतर हा NH2 इथं डबल बॉन्ड, हा बेन्झीन रिंग, इथं निगेटिव्ह कॅरेक्टर आणि याचा डबल होईल असं की हा डबल इथं शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड इथं सरळ म्हणजे तो जे इलेक्ट्रॉन्स आहे ते नायट्रोजन कडे वापस जाईल. NH2 इथं याच्यावर आता पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स याच्यावर द्यायचे आणि इथं लोन याचे लोन पेअर वापस आले आणि हे सरळ झालं. हे स्ट्रक्चर याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस पहा, फक्त बॉन्ड फिरलेले आहेत. हे टोटल स्ट्रक्चर्स किती आहेत तर टोटल स्ट्रक्चर किती आहे तर 5 आहे. त्यामुळे होऊन कसं राहिलं की हे लोन पेअर ठीक आहे, बेसिक नेचर आहे त्याचं, पण जेव्हा ते बेसिक नेचर एवढं कमी आहे काहून का ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे असतात हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स रिंग सोबत डिलोकलायझेशन मध्ये एवढे बिझी असतात का ते लवकर अवेलेबल नसतात की एखाद्या ऍसिडवर अटॅक करण्यासाठी किंवा H+ एक्सेप्ट करण्यासाठी. हा एक मेन रिझन आहे का हा जो एरोमॅटिक अमाइन्स असतात हे व्हेरी बेसिक लेस बेसिक नेचर असते. सपोज जर तुम्ही जर पाहिले, ठीक आहे, जर आता याला एक स्ट्रक्चर आपण इथं पाहिलंय का हा सपोज जर काय ऍसिड बनलाय तर होईल कसं, याच्यामध्ये याचा दोनच डिलोकलाइज स्ट्रक्चर पाहायला होईल. एक तर हे वाला स्ट्रक्चर किंवा हे वाला स्ट्रक्चर दोन्ही सारखं जरी वाटलं तुम्हाला तरी होईल असं की सपोज जर का हा स्ट्रक्चर जर काय असं असतं तर रिझल्ट इकडे जर स्ट्रक्चर त्याचं अजून एक पाहिलं असतं तर हे इथं एक इथं आणि हा NH2 जर झाला असता तर NH3 हे फक्त दोनच रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला भेटले असते जर काढले असतं तर. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, these lone pairs are not easily available for the donation because these are very busy with respect to delocalization with the ring and hence the aryl amines are very less basic as compared to the alkyl amine. हेच सेकंडरी अमाइन फार जास्त आपण पाहिला होता का बेसिक नेचर आहे. अशानुसारच ते बोललंही गेलं पाहिजे, अशानुसारच त्याची थेअरी सुद्धा आहे. आता यानंतर मी क्वेश्चन आन्सरचे आन्सर देऊ आणि नंतर आजचा लेक्चर इथं संपवू. 2 क्वेश्चन्स राहिले. 2 क्वेश्चन्सचे आन्सर असे
यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये दोन प्रकारचे दोन क्वेश्चन्स दिलेले आहेत तुम्हाला. एक तसे तर क्वेश्चन्स याच्यामध्ये फक्त एवढेच आहे का बेसिक नेचर असेंडिंग किंवा डिसेंडिंग लावा किंवा सगळ्यात जास्त बेसिक पेअर कोणती राहील. पहिला क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये की तुम्हाला तीन प्रकारचे तीन पेअर दिलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू त्यांचे पीकेबी व्हॅल्यूज मी इथे लिहिलेले आहेत, ते लिहिलेले राहतात आणि त्या विथ रिस्पेक्ट टू पीकेबी व्हॅल्यू नुसार तुम्हाला या तीन पैकी कोणती पेअर ही जास्त बेसिक आहे असा आहे. रिमेंबर आपण काय म्हटलं आहे, पीकेबी लोअर स्ट्रॉंगर बेस, हे लक्षात ठेवायचं. स्ट्रॉंगर बेस. आता बघा सगळ्यात जास्त पहा सरळ आहे ना, 3.25 लहान आहे म्हणजे हा सगळ्यात जास्त आणि 3 म्हणजे ही जे सेकंड पेअर आहे ही सगळ्यात जास्त बेसिक नेचरची आहे. पहा 4.75 मोठी आहे, त्याच्यानंतर 3.38 मोठी आहे, इकडे पहा 3.25 लहान आहे, 3.40 मोठी, 3.27 मोठी. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला लक्षात आलं. पीकेबी हे का बरं समजलं मला, कन्सेप्ट समजला म्हणून. कन्सेप्च्युअल अभ्यास करा तर तुम्ही नेहमी जिंकालच. दुसरं अरेंज बेसिसिटी डिक्रीजिंग ऑर्डर, डिक्रीज करायचा म्हणजे पहा सगळ्यात जास्त बेसिक कोणचा पाहू आपण, पीकेबी व्हॅल्यू कशी पाहिजे लोअर. हा एक नंबर फर्स्ट, ठीक आहे. त्यानंतर सेकंड को 3.27 नंतर 3.38 हा झाला सेकंड, हा झाला थर्ड आणि हा झाला फोर्थ. हे झालं त्याचं डिसेंडिंग ऑर्डर यानुसार. ठीक आहे. तर बेटा आजच्यासाठी एवढंच. उद्या आपण केमिकल प्रॉपर्टीज फॉर अमाइन्सच्या आणि आजचं लेक्चर एवढ्याच साठी होतं. धन्यवाद. काही क्वेश्चन असेल तर विचारा. थँक्यू.